याबाबत अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत महेंद्र जोईल आहेत, आमचे प्रतिनिधी आहेत। महेंद्र, मला एका गोष्टीचा पटकन खुलासा हवा आहे। पहिला मुद्दा तर अर्थातच राज आणि उद्धव यांच्या संदर्भातला आहे। मनसे सांगत होती जागावाटप पूर्ण झाल्याशिवाय युतीची घोषणा करू नका। मग जे राऊतांनी ट्विट केलं त्याचा अर्थ काय घ्यायचा आणि मनसेला ते मान्य आहे का? प्रसाद सर, काही ठिकाणी जागा वाटपाचा तिढा आहे तो सुटलेला नाहीये असं सगळं चित्र स्पष्ट असताना राज ठाकरे यांनीही एकंदरीत सांगितलं होतं की पूर्ण जागा वाटप झाल्याशिवाय युतीची घोषणा नको। तरी पण जे आहे ते आज संजय राऊतांनी याबाबत ट्विट केलंय। पहिलं ट्विट त्यांचं दुपारी होतं, ज्यामध्ये त्यांनी उद्या 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो ट्विट केला होता। त्यानंतर संध्याकाळी त्यांनी जे हॉटेल ब्लू सी ह्या लोकेशन म्हणजे ह्या स्थानी पत्रकार परिषद होणार आहे या संदर्भात त्यांनी माहिती दिली। मात्र एकंदरीत काही जागांचा तिढा अजूनही अद्यापही कायम आहे। मतलब मुंबईत नेमकं काय चित्र असणार आहे, मुंबईत ठाकरे गटाला किती जे आहेत त्या सीट मिळणार आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज ठाकरेंच्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत याबाबत अंतिम चर्चा किंवा अंतिम निर्णय तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच घेतील, दोघंच भाऊ घेतील। या दोघं पक्षांचे जे नेते आहेत हे सातत्याने शिवतीर्थ असेल किंवा मातोश्रीतील या ठिकाणी बैठका घेत होते उद्धव ठाकरेंचे। महेंद्र, हा विषय जसा राज उद्धव यांच्याबद्दलचा आहे, आता आपल्याला त्याचबरोबर शिंदे फडणवीसांच्याकडे सुद्धा पटकन लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तिथे शिंदे असं म्हणतायत की 100 पेक्षा जागा कमी घेणारच नाही, 112 तरी किमान द्यायलाच लागतील। मग महायुतीचं जागा वाटपाचं सूत्र ठरणार कसं, गाडं पुढं सरकणार कसं? प्रसाद सर, एकीकडे पाहिलं तर ज्याप्रमाणे राज ठाकरे यांच्या संदर्भात पण अशाच गोष्टी आहेत। एकीकडे महायुती म्हणजेच जर शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्येही जागा वाटपाचा तिढा आहे तो अद्याप कायमच आहे। शिंदेंकडे जे आग्रही ज्या जागा आहेत त्यासाठी ते आग्रही आहेत, मात्र भारतीय जनता पार्टी त्या जागा द्यायला ठाम नकार देतोय। कारण ज्यावेळेस शिवसेना शिंदे ते शिवसेनेतून बाहेर पडले होते, पक्ष फुटला होता, त्यानंतर जी परिस्थिती होती ती आता सध्या परिस्थिती नाही आहे, त्यामुळे आम्ही त्या जागा तुम्हाला द्यायला मान्य नाहीये आणि त्या जागा बिलकुल भारतीय जनता पार्टीच्या कडून हा दावा केला जातोय। धन्यवाद महेंद्र, वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला बोलणं आटपायला हवं म्हणून मी आपल्याला रोखलं। धन्यवाद आणि माफ करा त्यासाठी।